हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बेबी विराज चॅनल। आज आपण बनवत आहोत गरम गरम व्हेजिटेबल पोहे, जे की खूप हेल्दी आहेत आणि पोट पण भरतं। छोट्या मुलांना तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता, जर मुलांना हाफ डे स्कूल असेल वगैरे तर हे कसे बनवायचे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सगळ्यात आधी आपल्याला थोडी नाही आपल्याला पूर्ण कढई ठेवायची आणि थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकायचं, साधारण 2 चमचे। तेल व्यवस्थित गरम होऊ द्या। त्यानंतर आपल्याला टाकायचे जिरे आणि मोहरी, दोन्ही गोष्टी मी याच्यामध्ये ॲड केल्या आहेत। शेंगदाणे टाकलेत, भाजलेले शेंगदाणे टाकले तरी चालेल। आता भाज्यांमध्ये जर तुम्ही म्हणाल, कारण की मी व्हेजिटेबल पोहे बनवते तर त्यामुळे त्याच्यामध्ये मी वटाणे टाकलेत, तुम्ही गाजरही ॲड करू शकतात। मिरची ॲड केली आहेत कापून, कारण तिखट मला जास्त आवडतं आणि पोहे थोडेसे फिक्के असतात, तर थोडंसं तिखट म्हटलं ना की जास्त चांगलं टेस्ट येते, म्हणून थोडी तिखट मिरची मी टाकलेली आहे। आणि त्यानंतर कांदा टाकलेला आहे, 1 कांदा टाकला आहे मी, साधारण 2 जणांसाठी हे पोहे बनत आहेत, तर याच्यासाठी एवढं टाकलेलं आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून काही हवं असेल तर तुम्ही ते पण ॲड करू शकता। आता इथे मी बटाटे कापून घेतलेले होते स्लाइस करून, तेही मी टाकते आहे। व्यवस्थित आपल्याला या सगळ्या गोष्टी परतवायच्या आहेत तेलामध्ये, म्हणजे काय की त्याला सगळ्यांना तेल लागलं जाईल आणि थोडंसं ते खाली चिटकणारही नाहीत आणि दुसरी गोष्ट पटकन ते शिजतील सुद्धा, कारण की आपल्याला बटाटे हे शिजवायचे आहेत, नाहीतर मग आपले पोट दुखण्याचे चान्सेस असतात आणि जर छोटे मुलं खाणार असतील तर त्यांचंही पोट दुखू शकतं। म्हणून काय करायची, थोडीशी वाफ काढून घ्यायची। 5 मिनिटासाठी फक्त मी याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि लगेच ते मी काढून घेणार आहे। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि हे त्यांच्यासाठी रेसिपी आहे जे खूप नवीन आहेत बनवण्यामध्ये, ज्यांना स्वयंपाक जास्त नीट येत नाही, जे हॉस्टेलवर राहतात, रूमवर राहतात किंवा जे बॉईज आहेत त्यांच्यासाठी, कारण की ते खूप पटकन त्यांना काहीतरी खायचं असतं, तर अशा वेळेस हे तुम्ही हेल्दी खाऊ शकता, जास्त वेळ पोट भरू शकतं। आणि याच्यानंतर आपण टाकणार आहोत हळद। आता हळदसुद्धा आपल्याला सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आहे, स्पेशली तेलामध्ये टाकायची आहे। जर तुम्ही तेलामध्ये हळद परतवली तर पोह्यांना त्याचा रंग चढतो आणि जास्त चांगले हळदीचा जो फ्लेवर आणि टेस्ट दोन्ही असतं ते लागतं। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पोहे स्पेशली आपण हे पोहे जेव्हा मी सगळ्या गोष्टी चॉपिंग करत होती त्याच्या आधी मी हे भिजत टाकलं होतं, 2दा पाण्याने धुवून घेतलं आहे आणि नंतर पाणी सगळं नितरून घेतलं आहे आणि ठेवलं होतं, तर एकदम ते चांगले फुलतात आणि चिकटही होत नाहीत। अशा प्रकारे आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला राहिलं आहे ते म्हणजे मीठ आणि कोथिंबीर, ते सुद्धा आपण लगेच याच्यामध्ये टाकून घेऊया, पण आधी हे परतवून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतवलं, चला आता आपण ॲड करूया कोथिंबीर, जी मी कापलेली आहे, आत्ता पण टाकते आणि नंतर जेव्हा मी प्लेटमध्ये काढेल वेळेसही मी टाकेल। आणि मीठ आपल्या टेस्टनुसार, खूप जास्त खारट करू नका, नाहीतर मग ते खूप खारं चांगलं लागत नाही पोहे, त्यामुळे आता मीठसुद्धा सगळीकडे स्प्रेड झालं पाहिजे, म्हणून तेही आपण मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण याच्यामध्ये पुन्हा झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटानंतर काढून घ्यायचं आहे। चांगली वाफ भरली की नंतर हे बघा, मस्त तुम्ही याच्यावर शेव टाकू शकतात। बऱ्याच जणांना याच्यावर साखर टाकलेली आवडते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये म्हणजे ताजं नारळ असतं तेही किसून टाकू शकतात, त्याच्याने पण टेस्ट छान लागते, किंवा लिंबू पिळून टाकलं तर एकदम भारी। तर अशा प्रकारे आपले पोहे, व्हेजिटेबल पोहे रेडी आहेत।